घुंगरांचा तो खणखणाट, ढोलकीची ती थाप आणि जिच्या एका अदाकारीवर अख्खा महाराष्ट्र फिदा व्हायचा त्या म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर। सध्या सोशल मीडियावर एका सिनेमाची जोरदार चर्चा आहे, तो म्हणजे इथा। दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या महानायिकेचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर आणत आहे आणि विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर या भूमिकेत आपला जीव ओतून काम करताना दिसते। टीजरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय, पण मित्रांनो, ज्या विठाबाईंनी स्टेजवर प्रेक्षकांना हसवलं, डोलवलं, त्यांच्या खऱ्या आयुष्यात मात्र एक असं वेदनादायी सत्य दडलंय जे ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल। विठाबाईंचा जन्म एका तमाशा कलावंतांच्या घरात झाला। रक्तामध्येच लोककलेचा वारसा असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी घुंगरू बांधलं। लावणी आणि तमाशा या कलेला त्यांनी केवळ जिवंत ठेवलं नाही, तर समाजात तिचा एक उच्च दर्जा मिळवून दिला। विठाबाईंची एक कला फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही, तर त्यांनी ती 7 समुद्रापार पोहोचवली। त्यांच्या या अथांग योगदानासाठी त्यांना अनेक मोठ्या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। त्या केवळ एक कलाकार नव्हत्या, तर तमाशा कलावंतांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एक खऱ्या फायटर होत्या। पण नियतीचा खेळ बघा, ज्या तमाशा सम्राज्ञीने आपलं संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी, लोकांसाठी वाहून दिलं, तिच्या आयुष्याचा शेवट अत्यंत गरिबीत आणि वेदनेत झाला। अवघ्या 74व्या वर्षी विठाबाईंना पॅरालिसिसचा झटका झाला। त्यांना मुंबईच्या KM रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथं त्यांची प्राणज्योत मावळली। पण सर्वात धक्कादायक आणि क्लेशदायक बाब म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांकडे रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी साधे 5,900 रुपये नव्हते। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। महाराष्ट्राला श्रीमंत संस्कृती देणाऱ्या या माऊलीच्या मुलामुलीला अंतिम संस्कारासाठी आणि मृतदेह गावी नेण्यासाठी अवघे 4,000 रुपये गोळा करताना प्रचंड संघर्ष करावा लागला। KM रुग्णालयाच्या ट्रस्टी डॉक्टर बाणव कोयाजी यांनी पुढाकार घेऊन रुग्णालयाचे शुल्क कमी केले, पण तरीही कुटुंब ते भरण्यास असमर्थ होतं। शेवटी एका महान लोककलावंताची ही दुरावस्था पाहून काही काँग्रेस कार्यकर्ते, मराठी नाट्य परिषदेचे सदस्य आणि त्यांचे काही निष्ठावंत चाहते मदतीला धावून आले। त्यांनी ते बिल भरलं आणि विठाबाईचा अंतिम प्रवास सुखरूप झाला। विठाबाईंचे कला विश्वातील योगदान अतुलनीय आहे, पण त्यांच्या शेवटच्या काळातील हा संघर्ष समाजाच्या डोळ्यात अंजन घालणार आहे। लक्ष्मण उतेकर यांच्या इथा या सिनेमातून हा थरारक आणि भावुक प्रवास आपल्या समोर येणार आहे। श्रद्धा कपूरने या भूमिकेला कसा न्याय दिलाय ते पाहण्यासाठी अख्खा महाराष्ट्र उत्सुक आहे। तुम्हाला काय वाटतं? आपल्या लोककलावंतांना त्यांच्या हयातीत योग्य मान आणि आर्थिक सुरक्षितता मिळते का? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।